चांदीच्या एका सेवकाला सापडल्या. त्या सेवकाच्या 3 मुलीचा जीव गेला. सर्वांना माझा नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सेवकाच्या कुटुंबात जो सत्य अनुभव घडला तो मी तुम्हाला सांगणार आहोत. हवन कार्य होतं. त्या हवन कार्यामध्ये भरपूर सेवक आणि सेवकीन आले होते. तर त्या हवनामध्ये झालं काय, एका सेवकीनी ताईच्या चांदीच्या पायपट्ट्या हरवल्या. चांदीच्या पायपट्ट्या हरवल्यानंतर तिथे अनाउन्समेंट करण्यात आलं की ज्याही सेवकाला सेवकिनीला चांदीच्या पायपट्ट्या सापडल्या असेल त्यांनी कृपया करून परत आणून द्यावं. तर त्या चांदीच्या पायपट्ट्या एका सेवकाला सापडल्या, परंतु त्या सेवकांनी त्या चांदीच्या पायपट्ट्या तिथे वापस केल्या नाही. आणि काय केलं, सोनाराच्या दुकानामध्ये गेले आणि सोनाराच्या दुकानामध्ये जाऊन चांदीच्या पायपट्ट्या विकल्या. विकल्यानंतर जे काही पैसे त्या सेवकाला मिळाले त्या पैशाचं त्या सेवकांनी खाऊ घेतलं. खाऊ घेतल्यानंतर जे काही खाऊ त्यांनी घेतलं त्या सेवकांनी आपल्या मुलीला चारलं. ते खाऊ खाल्ल्यानंतर त्या सेवकाच्या कुटुंबामध्ये काय अनुभव घडला ते मी तुम्हाला सांगणार आहोत. कारण की त्या सेवकाच्या हाताने चूक झालेली होती. ज्या चांदीच्या पायपट्ट्या त्याला सापडलेल्या होत्या त्या वापस करायला पाहिजे होत्या. जरुरी नाही की सेवकाची वस्तूच आपण वापस केली पाहिजे. सेवकाची असो की अनेकवाल्याची असो, जी काही वस्तू आपल्याला सापडलेली आहे आणि आपल्याला माहीत झालं की या व्यक्तीची ती वस्तू आहे तर आपण ती परत केली पाहिजे. परंतु त्या सेवकांनी त्या चांदीच्या पायपट्ट्या त्या हवनामध्ये वापस केल्या नाही आणि सोनाराच्या दुकानामध्ये जाऊन विकून दिल्या. तर ही चूक त्या सेवकाकडून झाली. तर पहा त्याच्या कुटुंबावर किती मोठं दुःख आलं. त्या सेवकाच्या 3 मुलीचा जीव गेला. एक मुलगी जवळपास 12 महिन्याची होती, दुसरी मुलगी जवळपास 3 वर्षाची आणि तिसरी मुलगी जवळपास 7 वर्षाची होती. किती मोठं दुःख त्याच्या कुटुंबामध्ये आलं. आणि जेव्हा हे त्याच्या कुटुंबामध्ये घडलं तर सेवकांमध्ये चर्चा झाली की हा तर सेवक मार्गात आहे, याच्या कुटुंबावर असं दुःख का बरं आलं. म्हणून शोध घेण्यात आला आणि तेव्हा ती गोष्ट समोर आली की या सेवकांनी चांदीच्या पायपट्ट्या सोनाराच्या दुकानात जाऊन विकल्या. याला हवन कार्यामध्ये त्या सापडलेल्या होत्या, परंतु यांनी वापस न करता सोनाराला विकून दिल्या. ही चूक या सेवकाकडून झाली. म्हणून याच्या कुटुंबावर हे सर्व दुःख आलं. तर त्या सेवकांनी मग काय केलं, ज्याला चांदीच्या पायपट्ट्या विकल्या होत्या त्या सोनाराकडे गेले आणि त्या चांदीच्या पायपट्ट्या वापस आणल्या. आणि ज्या सेवकीन ताईच्या चांदीच्या पायपट्ट्या होत्या त्या सेवकीनी ताईला त्या चांदीच्या पायपट्ट्या वापस केल्या. हेच जर त्यांनी अगोदर केलं असतं तर जे खूप मोठं संकट त्यांच्या कुटुंबावर आलं ते आलं नसतं. बाबाचा सुद्धा एक अनुभव आहे. बाबा सोनाराच्या दुकानामध्ये काम करायचे आणि त्यावेळेस साफसफाई करताना बाबांना सुद्धा एक हार मिळाला होता सोन्याचा, परंतु बाबामध्ये इमानदारी होती. तर बाबांनी तो हार परत केला. तेव्हा तर भगवत कृपा प्राप्त व्हायचीच होती, परंतु बाबामध्ये अगोदरपासून इमानदारी होती. तर जे बाबामध्ये गुण होते ते आपल्यामध्ये सुद्धा पाहिजे. कोणाचीही वस्तू असो, सेवकाची किंवा अनेकवाल्याची, आपल्याला वापस करणं गरजेचं आहे. एक दिवस उपाशी राहीन चालन, परंतु सत्याचा साथ सोडणार नाही.
हेच आपले विचार पाहिजे. कितीही मोठं संकट आलं, आपल्याला सत्याच्या साथ नाही सोडायचे आहे. मार्गाच्या विरुद्ध जाऊन कार्य नाही करायची आहे. ही बाबाची शिकवण आहे. जास्तीत जास्त सेवकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. सबस्क्राईब करणं हे मोफत आहे. सर्वांना माझा नमस्कार.